मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। बसवराज पाटील यांनी काँग्रेस कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। तर अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ बसवराज पाटील यांनीही काँग्रेसला रामराम ठोकलाय। बसवराज पाटील भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे। तर माजी ग्रामविकास मंत्री अशी त्यांची ओळख आहे। शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र असं ओळख असलेल्या बसवराज पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी आपल्या कार्याध्यक्षपदाचा राजीनामा देत काँग्रेसला रामराम केले। तर अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ बसवराज पाटील यांचाही काँग्रेसला राजीनामा देण्यात आला। येत्या 2 दिवसात बसवराज पाटील भाजपात प्रवेश करण्याची शक्यता ही वर्तवली जाते। तर कोण आहेत बसवराज पाटील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बसवराज माधवराव पाटील मुरुमकर मूळचे मुरुमचे 1999च्या विधानसभेत उमरगा मतदारसंघातून ते निवडून आले। 1999 ते 2004 मध्ये महाराष्ट्राचे माजी ग्रामविकास मंत्री अशी त्यांची ओळख आहे। 2004 मध्ये रवींद्र गायकवाड यांच्याकडून त्यांचा पराभव। शिवराज पाटील चाकूरकर यांचे ते मानसपुत्र मानले जातात। 2004 मध्ये रवींद्र विश्वनाथराव गायकवाड यांच्याकडून त्यांचा पराभव करण्यात आला। तर त्यावेळेस ते विद्यमान ग्रामविकास मंत्री होते। शिवराज पाटील चाकूरकर यांचे ते मानसपुत्र मानले जातात। बसवराज माधवराव पाटील मुरुमकर हे मूळचे आहेत। तर औसा विधानसभा मतदारसंघाचे ते माजी आमदार राहिलेत। तर काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसला रामराम केले। मिलिंद देवरा शिवसेना, बाबा सिद्दीकी राष्ट्रवादी, अशोक चव्हाण भाजप अशी मोठी यादी आहे। मात्र बसवराज पाटील यांचा प्रवेश होतोय। औशाचे विद्यमान आमदार भाजपचे अभिमन्यू पवार यांनी मागच्या निवडणुकीमध्ये 2019च्या बसवराज पाटील यांचा औसा विधानसभा मतदारसंघात पराभव केला होता आणि त्यानंतर आता ते काँग्रेस सोडून भाजपची वाट धरण्याची शक्यता आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे। तर माजी ग्रामविकास मंत्री असे असलेले 1999 ते 2004च्या टर्ममध्ये ते आमदार होते। त्यावेळी ते ग्रामविकास मंत्री होते। त्यानंतर 2009-2014 या 2 वेळा ते औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी आपल्यासोबत जोडलेले आहेत। ओमकार, मागच्या काही महिन्यांपासून ही चर्चा होतीच की बसवराज पाटील काँग्रेसचा राजीनामा देणार, भाजपमध्ये प्रवेश करणार। मात्र आता ताजी अपडेट आली, त्यांनी आपल्या कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला। काय सांगशील याबद्दल सविस्तर? नक्कीच करण, जर पाहिलं तर अशोक चव्हाणांपाठोपाठ आता काँग्रेसला मराठवाड्यात मोठा धक्का म्हणता येईल। कारण की बसवराज पाटील जे आहेत ते जर पाहिलं तर माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र म्हणून बसवराज पाटलांची ओळख आहे। त्यांना मानणारा मोठा वर्ग हा मराठवाड्यासह महाराष्ट्रभरात आहे। जर पाहिलं तर भाजपकडून कुठेतरी लोकसभेसाठी जुळवाजुळव केली जात आहे। याच अनुषंगानं बसवराज पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करतील आता असं बोललं जात आहे। एकंदरीतच जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून बसवराज पाटील यांच्या भाजप प्रवेशाची जी चर्चा आहे ती कुठेतरी जोर धरत होती। मात्र यावर कुठल्याही प्रकारची स्पष्टीकरण बसवराज पाटील यांच्याकडून दिलं जात नव्हतं। अगदी लोकशाही मराठीनं देखील सर्वप्रथम बसवराज पाटील जे आहेत ते काँग्रेस सोडतील अशा आशयाची बातमी दाखवली होती। यावर आता कुठेतरी शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळतोय। एकंदरीतच जर पाहिलं तर हा जे काही राजीनामा दिलेला आहे त्यामुळं केवळ धाराशिव जिल्हाच नाही तर संपूर्ण मराठवाड्यातील काँग्रेसला हे मोठं भगदाड पडल्याची चर्चा कुठेतरी सुरू झालेली आहे। आगामी जी काही लोकसभा निवडणूक आहे त्या अनुषंगानं हे जे काही काँग्रेसला खिंडार पडलेला आहे त्यामुळं काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे असं बोललं जात आहे। नक्कीच ओमकार, आगामी काळात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती एका मोठ्या नेत्याचा पक्षप्रवेश आणि त्यानंतर नेमक्या काय घडामोडी बदलतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ओमकार, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।